पत्रकार परिषदेचा मुद्दा असा आहे की जळगाव सार्वजनिक बांधकाम खातं हे भयंकर भ्रष्टाचार करीत आणि गोलमाल करीत आहे। आतापर्यंत मला जो ट्रेस लागला तो असा की त्याच्यात अधीक्षक अभियंता सोरणे किंवा कार्यकारी अभियंता आर डी पाटील किंवा तुमचं डेप्टी अभियंता तुमचे गिरीश सूर्यवंशी, शाखा अभियंता योगेश आयरे हेच याच्यामध्ये चोर आहेत असा लोकांचा समज होता, माझा समज होता। पण याच्यामध्ये आमचे आमदार आणि मंत्री हे सामील आहेत। मला अशी माहिती मिळाली की आपल्याकडे जळगाव शहरातील जो रिंग रोड जो होता अत्यंत खराब झालेला होता, त्याला बऱ्याच वेळेला ठिगडं लावली गेली आणि खूप लोकांचे हाल झालेत आणि एकदा तो डांबरीकरण झाला होता पण पुन्हा त्याचा तसाच अवस्था खराब झाली आणि म्हणून या ठिकाणी त्या रोडसाठी या 2024-25ची टेंडर नोटीस 20 काढण्यात आली। त्या नोटीसमध्ये जो कोणी लो बजेटमध्ये भरलेला होता तो रवींद्र माळी याला त्याचे वर्क ऑर्डर मिळाली, पण त्याच्यामध्ये आमदारांचे हितसंबंध नसल्यामुळे ती वर्क ऑर्डर, ती टेंडर नोटीस या बांधकाम खात्याने रद्द केली। त्याच्यानंतर पुन्हा यांनी 74 नंबरची टेंडर नोटीस काढली आणि या टेंडर नोटीसमध्ये या 4 लोक होते, पैकी एक माणूस सगळ्यात बिलो होता, गौरव रमेश पाटील। या गौरव रमेश पाटीलने -14चा डिफरन्स भरलेला होता म्हणून याच्या नावाने ते टेंडर मंजूर करण्यात आलं। मग केल्यानंतर याला वर्क ऑर्डर देऊन ते काम केलं पाहिजे होतं आणि त्या वर्क ऑर्डरमध्ये ख्वाजा मियाँ चौक ते जिल्हा बँकेपर्यंत होतं, पण यांनी ते डिफरन्स जास्त असल्यामुळे 14चा ती टेंडर नोटीस रद्द केली। पुन्हा यांनी 43 नंबरची एक टेंडर नोटीस काढली, त्याच्यामध्ये 4 लोक पात्र ठरले आणि त्याच्यामध्ये गौरव रमेश पाटील याचा डिफरन्स जो होता -0.99 म्हणजे नियर अबाउट -1 एवढा निघाला आणि म्हणून त्याला त्यांनी वर्क ऑर्डर दिली। दिलं तर दिली, त्याच्यामध्ये आणखी यांनी गोडबंगाला असं केलं, जे ख्वाजा मियाँ ते जिल्हा बँकपर्यंतच्या नंबर 20 आणि नंबर 74च्या टेंडर नोटीस होत्या, तर या 43 मध्ये मुद्दामून ख्वाजा मियाँ तो बहिणाबाई गार्डनपर्यंत म्हणजे डबल अंतर त्यांनी त्याच्यात सामील केलं, म्हणजे डिफरन्स -0.99 आणि अंतर वाढवलं। म्हणजे याचा मला असं वाटतं की या लोकांनी त्या गौरव रमेश पाटीलला अनड्यू फेवर केलेलं आहे। आता हा जो अनड्यू फेवर करण्याचा जो उद्योग आहे की मला नाही वाटत की बा अधीक्षक अभियंता प्रशांत सोरणे आणि कार्यकारी अभियंता आर डी पाटील यांची हिंमत असेल, कारण ही जी टेंडर नोटीस जी रद्द करायची जी अधिकार असतात ते मुख्य अभियंता नाशिकला असतात आणि ती त्यांच्याकडनं करून घेतली। म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये आमचे स्थानिक आमदार सुरेश भोळे यांचा सुद्धा दबाव असला पाहिजे, त्याशिवाय हा प्रकार घडत नाही। आणि म्हणून आमचा आक्षेप आहे की आम्ही नागरिक कर भरतो आणि आमच्यासाठी त्या करातून रस्ते बनवले जातात, पण ते रस्ते बनवत असताना आमचाच लोकप्रतिनिधी कोणी आमदार असतो, कधी मंत्री बनतो, हे असे हस्तक्षेप करून त्या निधीची लयलूट करत असतात। आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की या वेळेला फक्त प्रशांत सोरणे आणि आर डी पाटील जबाबदार नाही, तर आमचे आमदार सुरेश भोळे सुद्धा जबाबदार आहेत। आम्ही याबाबतची तक्रार परवा नाशिकच्या मुख्य अभियंताकडे केली आणि त्यांना जेव्हा हा विषय कळला, तर कदाचित ते नवीन असतील, त्यांना हा विषय कळला, त्यांनी सिरियसली हे मॅटर घेतलं आणि तिथले मुख्य अभियंता शर्मा मॅडम आणि त्यांचा उपअभियंता जो होता राजगुरू यांनी सिरियसली घेतली आणि ताबडतोब त्याची दखल घेण्याचे मला आश्वासन दिलं। आणि म्हणून मी काल पुन्हा मंत्रालयात जे काही बांधकाम खात्याचे सचिव आहेत मिलिंद म्हैसकर, याआधी त्यांची पत्नी होती मनीषा म्हैसकर, त्या मिलिंद म्हैसकरला भेटण्यासाठी आम्ही गेलो असता मिलिंद म्हैसकरने मला उत्तर दिलं की काका तुमचं हे जे काही तक्रार आहे ती मला पोहोचलेली आहे। म्हणजेच मला असा संशय येतो की माझी तक्रार नाशिकवाल्यांनी त्यांना ताबडतोब पाठवलेली असेल, तर तुम्ही याबाबत आता आमचे उपअभियंता जे आहेत राजभोज यांच्याशी चर्चा करा। तर राजभोज यांच्याकडे बसलो असता 3 मोठे मोठे अधिकारी आलेले होते आणि त्या अधिकाऱ्यांजवळ बसून त्यांनी वाया नोट केलं, त्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं दिली, त्यांनी मान्य केलं। त्याचप्रमाणे जळगावची जी काही
बोगस वर्क ऑर्डर दिल्या SR फंडातून, त्या कोणी हर्षल जयंतीलाल परदेशी आणि ती दिनशा हर्षल परदेशी या पती पत्नीच्या नावाने त्याच्याविषयी त्यांनी कारवाई करायची मला आश्वासन दिलं आणि त्याच्या ज्या बातम्या होत्या त्या अभियंत्याकडे उपलब्ध होत्या, त्यांनी आम्हाला दाखवले. काका तुम्ही जी जी तक्रार केलेली ते आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे, आम्ही कारवाई करू.